स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। संजय गांधी निराधार योजनेची मार्च अखेर सर्व प्राप्त अर्ज निकालात काढण्यात आले असून जवळपास 2500 अर्जांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी सांगितलं। संजय गांधी निराधार योजनेची बैठक 28 मार्चला संजय गांधी निराधार योजना कार्यालयात झाली। या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 400हून अधिक, श्रावणबाळ योजना 1600, इंदिरा गांधी वृद्धापकाळ विधवा योजना 100 अर्जांचा यात समावेश आहे। संजय गांधी निराधार योजना इचलकरंजी शहर कार्यालयाकडून नेहमीच अर्ज प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मीटिंग घेऊन अर्जांना मंजुरी दिली जाते। मार्च 2025 अखेर सर्व अर्ज निकाली काढून मंजुरी देण्यात आले आहेत। दरम्यान लाडकी बहीण योजनेप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान देखील खातं ज्या बँकेत आधार लिंक केलेलं असेल त्याच खात्यात जमा केले जात आहेत। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे अद्याप बँक खात्याशी आधार लिंक आणि मोबाईल फोन लिंक केलं नसेल त्यांनी तात्काळ लिंक करून घ्यावं आणि डीबीटीद्वारे अनुदान प्राप्त करून घ्यावं असं आवाहन देखील डाळ्या यांनी केलंय। या बैठकीला अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, नायब तहसीलदार चंद्रकांत काळगे, सदस्य सुखदेव माळकरी, सरिता आवळे, कोंडीबा दवडते, महेश पाटील, संजय नागुरे, महेश ठोके, सलीम मुजावर, जयप्रकाश भगत, तमन्ना कोटगी उपस्थित होते। संजय गांधीमध्ये ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीचे पैसे येतात त्याप्रमाणे संजय गांधीमध्ये सुद्धा डीबीटी झाले। त्यामुळं आता डायरेक्ट जिथं आधार कार्ड लिंक आहे तिथं पैसे यायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्र शासनानं पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे, परंतु 22/2/87 या लाभार्थ्यांना अजून ती रक्कम मिळालेली नव्हती। म्हणून आम्ही इथं त्या नगरीचे लोकप्रिय आमदार राहुल आवाडे साहेब यांना विनंती केली की तुम्ही त्या खात्याच्या मंत्र्यांच्या बरोबर मीटिंग लावा। तर त्यांनी अतिशय पुढाकार घेऊन नरहरी झिरवळ साहेबांच्या बरोबर या खात्याचे मंत्री अतिशय सौहार्दपूर्णपणे 1 ते 1.5 तास आमची मीटिंग झाली। आमचे सदस्य देखील त्या मीटिंगला उपस्थित आहेत आणि त्या मंत्र्यांना आम्ही असं निदर्शनास आणून दिलं की डीबीटी झाल्यानंतर सुद्धा जे पेंडिंग आहेत, फरकाची रक्कम आहे 22/2/87 आणि त्याच्या अगोदर सुद्धा जे आहेत ती रक्कम सुद्धा ती त्या लाभार्थ्यांना मिळणार असं त्यांनी मान्य केलं। त्यामुळं कुठलाही गरजेचा एकही लाभार्थी हा डीबीटी झाल्यामुळे सुद्धा कुठल्याही फरकाची रक्कम असू दे ती खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे माझी एक सर्वांना विनंती आहे की अजूनही काही लोकांनी आपलं आधार कार्ड हे अपडेट करून घेतलेलं नाही आहे, त्यांना विनंती आहे की आधार कार्ड अपडेट करून घ्या, आपल्या मोबाईलशी त्याचं लिंक करून घ्या आणि आपलं आधार कार्ड हे एका बँकेमध्ये कुठल्याही बँकेमध्ये ते लिंक करून घ्या, ही माझी विनंती आहे।